मित्रांनो, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने आता SRAचे आता नवीन फॉर्म आलेले आहे, ते भरणे आता अनिवार्य आहे. जो कोणी हे फॉर्म नाही भरणार त्यांचे वोटिंग लिस्टमधून नाव रद्द होऊ शकतो, म्हणून हे फॉर्म भरणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर हे कशाप्रकारे भरायचं ह्याचे दोन पद्धती आहेत. तुम्ही ऑनलाईन भरू शकता आणि ऑफलाईनसुद्धा. ऑनलाईन आता कशाप्रकारे भरायचं आणि याचे फायदे काय? ऑनलाईन भरण्याचे सर्वात मध्ये तुम्ही कुठूनही भरू शकता. दुसरी गोष्ट, तुम्ही ऑनलाईन भरल्याने तुम्हाला तुमच्याकडे एक अशा प्रकारे पुरावा आहे की तुम्ही फॉर्म भरलेला आहे आणि म्हणून तुम्ही ऑनलाईन भरू शकता आणि ऑफलाईनसुद्धा तुम्ही भरू शकता जर तुम्हाला माहिती नसेल तर. आपण आता कशाप्रकारे ऑनलाईन भरायचं हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि त्यामुळे तुम्हाला हे माहिती पडेल. आणि त्याचबरोबर जर ह्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. बाजूचे असलेल्या बेलवाल्या घंटेला जरूर दाबून ठेवा. त्यामुळे काय होणार आहे, जसजसे व्हिडिओ टाकत जाईल तसे तुमच्याकडून नोटिफिकेशन सर्वात पहिली येईल. आणि त्याचबरोबर हाईपवाला बटन जो आहे त्याला सुद्धा तुम्ही दाबून ठेवा. त्यामुळे काय होणार, जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर होईल. तर चला तर मग आपण या व्हिडिओला सुरू करूया. प्रोसेस आपण मोबाईलद्वारे कशा प्रकारे करायची हे आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी तुम्हाला गुगलवर येऊन voters.es.gov.in यावर तुम्हाला सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस येईल. त्यावर तुम्ही बघू शकता की आता तुम्हाला इकडे कॉर्नरला वरती एक साईडला एक ऑप्शन दिसेल 3 डॉटचे, तिथे तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. तिथे क्लिक केल्याने तुम्हाला लास्ट 3 नंबरचा ऑप्शन तुम्ही बघू शकता आणि टेक्स्ट ऑफ साईट, त्या टिकवर बॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि तो बॉक्स फिल करून घ्यायचा आहे. म्हणजे आपण टिक करून घेऊया. तसं क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसू लागेल. म्हणजे हा डेस्कटॉप मोड्स आहे. आता आपण काय करणार आहे, तर मोबाईलला आपण टर्न करून घेऊ आणि अशा प्रकारे टर्न केल्याने काय होणार आहे, केल्यानंतर तुम्हाला आता ऑप्शन वरती बघू शकता साइन अपचा आणि लॉग इनचा. तर सर्वात पहिले तुम्हाला साइन अप करून घ्यायचं आहे. तर तुम्ही साइन अपवर क्लिक करा. त्याच्या अगोदर केला तर तुमचा होणार नाही, लॉग इनवर क्लिक केला तर होणार नाही. तर म्हणून तुम्ही साइन अप पहिला करून घ्या. त्या अगोदर तुम्ही बघू शकता की मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि जो ईमेल ॲड्रेस आहे ऑप्शनल आहे आणि त्याचबरोबर कॅप्चर भरून तुम्ही कंटिन्यूटीवर क्लिक करा आणि अशा प्रकारे तुमचा साइन अप होईल. त्यानंतर तुम्ही आता माझं ऑलरेडी असल्या कारणाने मी डायरेक्टली जातो लॉग इन करतो. तर चला मग आता आपण लॉग इन करूया. लॉग इन करण्यासाठी तुम्ही इथे तुमचा मोबाईल नंबर टाका. मोबाईल नंबर टाकल्यानंतरला तुम्ही इथे कॅप्चर भरून सेंड रिक्वेस्ट OTP वर क्लिक करा. तर चला मी टाकून घेतो. आता आपण कॅप्चरसुद्धा भरून घेऊया आणि रिक्वेस्ट OTP वर क्लिक करूया. जसं केल्यानंतर तुम्ही बघू शकता तुमच्याकडे आता एक OTP येणार आहे. तुम्ही बघू शकता 293107 हा जो OTP आला आहे इथे मी टाकून घेतो आणि हा OTP टाकल्यानंतरला तुम्ही व्हेरीफाय अँड लॉग इन करू शकता. तर चला तर मग आपण हे करून घेऊया. अशा प्रकारे तुम्ही करू शकता. त्यानंतर तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे लॉग इन झालेला आहे. लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला आता इकडे ग्रीन कलरचा सर्वात वरती फॉर्म आहे. त्यानंतर तुम्हाला सर्वात पहिला जो SRAचे लास्ट 2002ची जी लिस्ट आहे ती कुठनाची आहे हे तुम्हाला काढून घ्यायचं आहे. म्हणजे तुमची पॅरेंटची असेल, 38 वर्षाचे जे जास्त वय असेल त्यांची 2002च्या लिस्टमध्ये SRAमध्ये नाव असेल. पण जर तुमचे वय कमी असेल तर तुमचं नाव नसणार आहे. तर जर तुमचं नसेल नाव तर तुमच्या पॅरेंट्सचं तुम्हाला इकडे इन्फॉर्मेशन काढून घ्यायची आहे. तर कसे काढायची आपण म्हणून तुम्हाला सर्वात पहिलं मी डिटेल्स कशी काढायची 2002च्या तुमच्या आईवडिलांचं असेल किंवा तुम्ही स्वतः आईवडील असाल तर तुमची डिटेल्स तुम्ही कशी 2002च्या SRAमध्ये असाल तर तुमची डिटेल्स कशा प्रकारे काढायची हे आपण आता बघूया. तर त्याच सर्वात पहिले आपण क्लिक करूया. हे 2 मेथडने केलं जाऊ शकतं. तर 2 मेथड कोणते आहेत तर तुम्ही बघू शकता, सर्च बाय इलेक्ट्रिक डिटेल्स, सर्च बाय लास्ट SRA रोल. तर तुम्ही या 2 पद्धतीने काढू शकता. तर त्याच पहिले सर्वात इन्फॉर्मेशन कुठली भरायची आहे तुम्ही बघू शकता. स्टार केलेले 30 इन्फॉर्मेशन तुम्हाला फक्त भरायची आहे आणि फर्स्ट पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवतो. तर तुम्ही बघू शकता की तुम्हाला पहिला इकडे स्टेट कुठला आहे ते टाकून घ्यायचं आहे. आता तुम्ही इथे स्टेट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सर्व काही टाकायची गरज लागणार नाही आहे. तर फक्त स्टार केलेले ऑप्शन म्हणजे इलेक्ट्रिक फुल नेम इन लास्ट SRA इन 2002 तो तुम्हाला फक्त नाव टाकायचं आहे आणि हा कॅप्चर भरून सर्चवर क्लिक करायचा आहे. केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची डिटेल दिसेल. आता तुम्हाला इथून काय घ्यायचं आहे, पोलिंग स्टेशन नंबर अँड नेम. त्यातला फक्त पोलिंग स्टेशनचा नंबर, SR नंबर
एस नंबर आणि पार्ट सिरियल नंबर इतकाच तुम्हाला फक्त घ्यायचा आहे आणि हा तुम्ही लिहून ठेवू शकता. फॉर्म कशा प्रकारे भरायचा, फिल इनोमरेशन फॉर्म, तर तुम्ही बघू शकता हा ग्रीन कलरचा इनोमरेशन फॉर्म आहे तो तुम्हाला भरायचा आहे. तर त्यावर मी क्लिक करतो आणि सर्वात तुम्हाला वरती ऑप्शन दिसत आहे, बघू शकता तुम्ही सिलेक्ट स्टेट टाकायचं. तर तुम्ही इथे तुमचा स्टेट टाकून घ्या. त्यानंतर तुम्हाला इथे इंटर EPIC नंबर म्हणजे आता तुमचा करंटली जो आता तुम्ही वापरताय तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. तर तो तुम्हाला वोटिंग कार्डवर तुम्हाला फ्रंट पेजवरच तुमचा जो नंबर आहे तो तुम्हाला टाका. सर्चवर क्लिक करा, तुमचे आता पूर्ण डिटेल्स दिसेल. आता तुम्ही इथे बघू शकता सर्च इन्शुअर दॅट युअर नेम अँड ॲज पर आधार कार्ड एक्झॅक्टली मॅच. तुमचा आधार कार्डवर मॅच आहे का तुम्ही बघू शकता आणि जर नसेल तर काय करायचं आहे, BLOला तुम्ही फोन करू शकता. काही तुम्हाला प्रश्न पडले असतील तर तुम्ही विचारू शकता. तुम्ही बघू शकता इथे कॉन्टॅक्ट नंबर आहे. अशा प्रकारे जर मोबाईल लिंक नसेल तर तुम्ही खाली ऑप्शन बघू शकता, क्लिक हेअरवर क्लिक करून तुम्ही तुमचा मोबाईल इथे टाकून लिंक सुद्धा करू शकता. पण ऑलरेडी माझा असल्या कारणाने मी डायरेक्टली इथे मोबाईल नंबर टाकून घेतो आणि सेंड OTP करून घेतो. तर चला तर मी प्रोसेस करतो. आता तुम्हाला एक OTP येईल, तो बघू शकता की 132128 OTP आहे. तर मी हा टाकून घेतो आणि व्हेरीफाय OTPवर क्लिक करतो. बघू शकता की तुम्हाला तुमची आता डिटेल्स दिसू लागेल. तुमची डिटेल्स आहे. त्यानंतर आता तुम्हाला इथे सेकंडवाल्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स आहेत. तर मी जो फॉर्म सेकंडवाल्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला दाखवतोय. तर इथे तुम्हाला स्टेट टाकायचं आहे, असेंब्ली कन्सिस्टन्सी, हे तुमच्या पॅरेंटची इन्फॉर्मेशन इथे भरायची आहे कारण की तुम्ही सेकंडवाल्या ऑप्शनवर क्लिक केलेलं आहे. तर चला तर मग मी हे सर्व इन्फॉर्मेशन भरतो. आता तुम्ही बघू शकता की लास्ट SRM मधून जी आपण इन्फॉर्मेशन काढली होती जशी पोलिंग स्टेशन, पार्ट नंबर आणि असेंब्ली कन्सिस्टन्सी, तर हे सर्व आपण टाकलेलं आहोत. आणि आता आपले हे कोण लागतात हे आपण इथं रिलेशनशिप आता आपण टाकून घेऊया आणि सर्चवर क्लिक करूया. तर त्यानंतर तुम्हाला त्यांची डिटेल्स पूर्णपणे येईल. बघू शकता का आता आम्हाला ही डिटेल्स खाली आलेली आहे. आता एक इथे चेक करायचं ऑप्शन आहे, तुम्ही खाली बघू शकता पूर्ण, त्यावर क्लिक करायचं आणि कंटिन्यूवर क्लिक करायचं. क्लिक करून कंटिन्यू मी क्लिक करतो आणि तुम्हाला पर्सनल डिटेल टाकायचा ऑप्शन आहे आणि ह्या अगोदर तुम्ही पॅरेंट्स तुम्ही टाकलेलं आहे आणि आता तुम्हाला पर्सनल डिटेल टाकूया आपण. तर चला तर डेट ऑफ बर्थ आता तुम्ही टाकून घेतो. त्यानंतर तुम्ही बघू शकता की आधार नंबर ऑप्शनल आहे पण मी हा टाकून घेतो. त्यानंतर तुम्हाला आई आणि वडिलांचे नाव टाकायचे आहे, हे कंपल्सरी आहे. तुम्ही बघू शकता इकडे स्टार केलेला आहे. जर तुम्हाला फोटो अपलोड करायचा असेल तर तुम्ही करू शकता, नसेल करायचं तर तुम्ही नाही पण करू शकता. पण जर करायचं असेल तर 2 MBचा फोटो असला पाहिजे. अपलोड फोटो करण्यासाठी चॉईस फाईलवर क्लिक करायचं आहे. तुमच्याकडे असलेल्या गॅलरीमध्ये तुम्हाला तुमचा तो फोटो शोधून इकडे सेट करायचा आहे. मी हा फोटो घेतो आणि इकडे सेट करतो. तुम्ही बघू शकता तुम्हाला इकडे झूम आणि रोटेट करायचं सुद्धा ऑप्शन आहे, तुम्ही ॲडजस्ट करून सेव्ह करू शकता. तर चला मी करून घेतो. तुम्ही तुमचा फॉर्म प्रिव्ह्यू करून घ्या आणि सबमिटवर क्लिक करा. तुम्हाला इकडे व्हर्च्युअल सिग्नेचर करण्याचा ऑप्शन दिसेल. आधार नंबर, OTP आणि बॉक्सवर टिक करून तुम्ही तुमचा फॉर्म सिग्नेचर करू शकता आणि अशा प्रकारे तुमचा फॉर्म सबमिट होईल. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मिळूया अशाच प्रकारे नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. धन्यवाद.